आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। राज्यातील 15,05,037 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर परीक्षा केंद्रांवर कलम 144 लागू करण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर। आज दिल्लीत एका सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये आज AI समिटला उपस्थित राहणार, तर उद्या पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश। एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याचे राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण। सोन्याच्या दरात 2,430 रुपयांची उसळी। सोन्याने 88,100 रुपयांची नवी उच्चांकी पातळी गाठली। आर्थिक अनिश्चिततेमुळे दरात वाढ। जबलपूर गोंदिया जबलपूर पॅसेंजर गाडी 2 दिवस रद्द। या गाडीचे डबे कुंभमेळा विशेष रेल्वे गाडीसाठी वापरले जाणार। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची माहिती। राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची 41% पदं रिक्त। राज्यात 4,038 मंजूर पदांपैकी 2,380 पदं रिक्त।